गुजरात, अहमदाबाद, वॉट? खरंच? ओके ओके, नो प्रॉब्लेम, आय एम रेडी. हायला, क्या सपना था यार. फिर भी जान दो यार, अभी के काम करना है. अरे वो वॉल पेंटिंग का काम बाकी है, जाने का है आज. चलो जल्दी गाइस, नहीं तो फिर से लेट हो जाएगा. तर guys, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्लॉग 2 मध्ये. राहिलेलं काम आज कंप्लीट करणार आहोत. आपला व्लॉग यायला आज थोडं लेट झालंय मला माहिती आहे, पण मी डे सेकंडचा आणि डे थर्डचा मी व्लॉग कंटिन्यू करणार आहे. तर आज आपण म्हणजे हे पेंटिंग केल्यानंतर मी हाफ डे घेणार आहे. म्हणजे हाफ डे नंतर मला कॅरिकेचरच्या इव्हेंटसाठी मला जायचं आहे. तर ते आहे कर्जतला. बदलापूरवरून मी कर्जतसाठी जाणार आहे. कर्जतला एक हिल स्टेशनवर आपला इव्हेंट आहे कॅरिकेचरचा. सो आता आपण पहिले आपल्या वॉल पेंटिंगचं काम बघूया. ओके. पेन्सिल दाखवायचं आपल्याला. टी शर्ट मध्ये शॅडो वरच्या साईडला शॅडो येतो आणि आपल्याला एक बॉक्स दाखवायचा पेन्सिलचा बॉक्स. पेन्सिल कलर पेन्सिल. तर खरं तर मला सगळ्यांना मी खरंच सॉरी बोलतो, कारण की मला पूर्ण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग कव्हर करता आला नाही. काही गोष्टी मी तुम्हाला तोंडीच सांगणार आहे, कारण काही गोष्टी म्हणजे मी कामासाठी चाललो होतो तर मला फटाफट जायचं होतं आणि फोनला चार्जिंग नसल्यामुळे आयफोनचा प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे. चार्जिंगचा प्रॉब्लेम होतो, तर मला चार्जिंग पण टिकवायची होती आणि तिकडं मला वाजणार होते 11 वाजणार होते. सो मी व्हिडिओज खूप कमी घेतलेत, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण पुढचा ब्लॉग कव्हर करूया. ओके. खतरनाक पाऊस पडणार वाटते. वातावरण एकदम लोकेशन. मित्रांनो आपण इथं बघू शकतो का भयंकर तुफान आलेलं आहे. सगळं खळबुळी पाऊस रिक्षा भेटते की नाही काय माहिती. आता डायरेक्ट रिक्षा करावी लागते. अवघड आहे इथं रिक्षा भेटणं.
गाइस लोकेशन पे पोहोचलेले आहे. तर मित्रांनो, मी थोडक्यामध्ये माझा डे 2चा व्हिडिओ सगळं तुम्हाला तुमच्यापुढे एक्सप्लेन केलेला आहे. तर आपल्याकडे आता डे 3 आहे, जो की संडे होता. संडेला मला जायचं होतं दहिसरला आपला इव्हेंट होता कॅरिकेचरचा. सो मी सकाळ सकाळी इथून मी 7:30 वाजता निघालो. तिकडं मला पोचायचं होतं 10:30 वाजता, तर मी लवकरच निघालो. तर आपण 10:30 वाजता पोचल्यानंतर आपलं काम चालू केल्यानंतर मग नंतर 11 नाही, आपलं काम 11:30ला झालेलं नंतर, कारण की तिकडं आपल्याला 10:30 वाजता 1 तास आधी पोचावं लागतं. तर तिथं मी पोचलो 11:30 वाजता मी काम चालू केलं. सो त्याच्यानंतर आला कहाणीमध्ये ट्विस्ट. तर तो ट्विस्ट असा होता की, 1 मिनिट, तुम्हाला मी असं नाही, थोडंसं ऍक्टिंग करूनच दाखवतो जे माझ्यासोबत तेव्हा घडलं. ओके, सो वेट. हॅलो, हां, ओके. गुजरात, अहमदाबाद, वॉट, खरंच? ओके, नो प्रॉब्लेम, आय एम रेडी. सो ओके, किती वाजता? 5:55. ओ, ठीक आहे, मी इथून लगेच 2:30 वाजता निघतो आणि आपल्या रिक्षा पकडतो आणि लगेच दहिसरला येतो. ओके, बस. हां, दहिसरवरून मी विलेपार्ले. ओके, डन. ओके, हां, पोचून जाईल मी टाईमवर. ओके, ठीक आहे. तर गाईज, अशा प्रकारे मला अचानक गुजरातमध्ये अहमदाबादसाठी मला कॉल आला होता. अहमदाबादमध्ये माझा इव्हेंट होता कॅरिकेचरचा. सो मी तसं तिथून फटाफट इव्हेंट कव्हर केला. सेम प्रॉब्लेम, मी जास्त व्हिडिओज घेतले नाही कारण की माझ्याकडे स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट, आयफोनला चार्जिंगचा प्रॉब्लेम होता आणि मला जायचं होतं गुजरातला. सो मी काही व्हिडिओ घेतलेले नाहीत, तर मी तसंच तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतो. सो तिथून मी फटाफट रिक्षा गेली दहिसरवरून. मग तिथून मी निघालो आपल्या विलेपार्ले, जिकडं एअरपोर्ट आहे. तिकडे मी एअरपोर्टला गेल्यानंतर मग फर्स्ट टाइम होता भाई, फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला माहीत नव्हतं जास्त काही. मी बोर्डिंग पास घेतला, नंतर लाईनीमध्ये लागलो, चेकिंग वगैरे झाली, मग बसलो. 1 तास मला तिथं बसावं लागलं. म्हणजे 2 तास तिकडे जाऊन 2 तास आधी जावं लागतं. पण मग तिकडे मी पोहोचलो टायमावर, विषय तो काय प्रॉब्लेम नाही झाला. पण नंतर मी गेलो, बसलो. मी टेन्शनमध्ये, भाई बोलवतात की नाही, लाईन लागते का नाही, बोलवतात की नाही, कारण की तिथे 2-3 काउंटर होते. आणि मेन म्हणजे तिथं गेट नंबर, मला 5 वर जायचं होतं. तिकीट बोर्डिंगवर लिहिलेलं आहे की 5 नंबरवर जायचं आहे आणि तिकडे लागलंय 4 नंबरवर. भाई एवढा मोठा जर एअरपोर्ट असेल तर तिथे तुम्ही असं कसं काय करू शकतात? मग पण ठीक आहे, एवढं पण काय समजण्यासाठी कॉम्प्लिकेट नव्हतं, समजलं मला. सो मी तिथून लगेच निघालो, बस पकडली आणि आपल्या एरोप्लेन पाशी मला त्यांनी पोचवलं बसनी. सो तिथून माझी जर्नी चालू झाली अहमदाबादसाठी. सो पुढचा सगळा व्हिडिओ आपण व्लॉगमध्येच बघूया.
अशा प्रकारे आपण आता बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता पोचणार आहोत आपल्या एरोप्लेनजवळ. सो वेट गाईज. तर मित्रांनो सेम प्रॉब्लेम मला तिकडे गेल्यानंतर पण मी कॅरिकेचरचं जास्त काही शूट करू शकलो नाही, पण मी त्याच्यात तरी पण काही गोष्टी मी शूट केलेल्या आहेत, ज्या बेस्ट गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत त्याच मी शूट केलेल्या आहे. आणि आपल्याला व्लॉग पण जास्त मोठा करायचा नव्हता म्हणून मी तो व्हिडिओ घेतला नाहीये. माझा व्हिडिओ नाही घेतला, माझ्या मित्राचा व्हिडिओ घेतलेला आहे. सो आपण तो व्हिडिओ बघूया आणि एन्जॉय करूया. ओके, सो लेट्स गो गाइस.
तर अशा प्रकारे आपला मुंबई टू अहमदाबादचा व्लॉग संपलाय. आपला डे 3चा व्लॉग पण डे 2 मध्ये कव्हर केलेला आहे. बाकी वॉल पेंटिंग उरलेलं काम त्याचं नेक्स्ट व्लॉग मध्ये मी दाखवणार आहे. सो काम बऱ्यापैकी झालेलं आहे. वॉल पेंटिंगचं मी फायनल लुक दाखवणार आहे. काही काम वर्किंग आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत, ते क्लिप्स पण दाखवणार आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.